एक भगवंताचे ऋण आमच्यावरती आहेत, दोन संतांचे ऋण आमच्यावरती आहेत। संतांचे ऋण का मानायचे? आम्हाला नरदेह मिळाला, पण या नरदेहाला आल्यानंतर नेमकं काय केल्यानंतर खऱ्या अर्थाने आमच्या जीवनाचं कल्याण होईल ते आम्हाला आमच्या स्वबुद्धीनं कळू शकत नाही। नेमकं कोणत्या मार्गाने गेल्यानंतर आम्ही आमच्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचू हे आम्ही स्वबुद्धीने सांगू शकत नाही, परंतु हे सर्व ज्यांनी सांगून दिलं आम्हाला, नाही का, ते जर कोण असतील तर ते संत आहेत। ज्ञान वेदाधिकामध्ये आहे, मान्य आहे। किती जणाला कळतं हो? अहो, संस्कृत साधं सुभाषित असेल तर त्याचा अर्थ आम्हाला लागत नाही। हा, भगवद्गीता थोडी अवघड, आणि उपनिषद वेद त्याचे मंत्र, त्याचा उच्चार करायचं म्हटलं तर जमत नाही होते। ऊर्ध्व, नाही का, त्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर ते आम्हाला जमत नाही, त्याच्यात म्हणायचं कधी कधी अर्थ लागणार। पण एवढा असणारं अवघड ज्ञान संतांनी काय केलं? संस्कृताची गाठी उघडोनी ज्ञानदृष्टी केलीसे मराठी गीता देवी। कठीण असणारं संस्कृतातील ज्ञान संतांनी मराठीमध्ये आमच्या आणलं आणि ते आम्हाला आमच्या गळी उतरवलं। हे संतांचे असणारे आमच्यावरचे उपकार आहे। आमच्याकरता गाथा असेल, गाथाची त्यांना गरज आहे का? संतांना गाथ्याची गरज नाही। तुमचे आमचे माथे जाग्यावरती यावे याच्याकरता गाथा आहे, नाहीतर त्यांना त्याची काहीच गरज नाही, नाही का? हे आमच्याकरता आहे। ज्ञानेश्वरी आमच्या करताय, गाथा आमच्या करताय, हरिपाठ आमच्या करताय, अमृतानुभव आमच्या करताय। यातली कोणत्या गोष्टीची गरज संतांना नाही। जे काही आहे हे संपूर्ण असणारं संत वाङ्मय म्हणजे संतांनी आमच्यावरती केलेला उपकार आहे, आणि म्हणून संतांचंही आमच्यावरती ऋण आहे असं आम्हाला मानावं लागतं। म्हणजे देव ऋण आहे, ऋषी ऋण आहे, आणि तिसरं ऋण मनुष्यावरती येतं प्रामुख्यानं, ते म्हणजे पितृ ऋण आहे। पितृऋण कशाला म्हणायचं? तर आपल्या वाडवडिलांचं असणारं आपल्यावरचं जे ऋण असतं त्याला पितृऋण म्हटलं जातं। अरे, ज्या आई वडिलांनी आपणाला जन्माला घातलं, निमित्त कारण म्हणून का होईना, पण ते आमचे कोण आहेत? वडील आहेत, आमची आई आहेत, ते आमचे आई वडील आहेत, म्हणून आज आम्ही आहोत। अर्थातच ज्या आई वडिलांनी आम्हाला जन्माला घातलं, लहानाचं मोठं केलं, चांगले संस्कार देऊन आम्हाला वाढवलं, चांगलं शिक्षण देऊन आम्हाला वाढवलं, आमच्या पायावरती उभा आम्हाला केलं, आणि हे संपूर्ण जग ज्यांनी आम्हाला दाखवलं, त्या आई वडिलांचे ऋण मानावे लागतील का नाही? निश्चित आम्हाला मानावे लागते। अरे, एवढं किती प्रेम असतं वडिलांचं। मी नेहमी एक सांगत असतो, ज्यावेळेस मुलगा लहान असतो, त्याला दिसत नाही, चालता येत नाही, हाताला धरून चालतात, त्याला पाय टाकता येत नाही पुढे, लहान पाय आपला अगदी तशा पद्धतीनं बाळकाचे चाली माता जाणून पाऊल घाली। त्या आईला चांगलं चालत येत असताना देखील हळूहळू पाऊल टाकून चालते का? तर आपल्या मुलाला चालता येत नाही, त्याला शिकवण्याकरता तीही तशा पद्धतीनं चालते। अर्भकाचे साठी पंते हाती धरले काठी, त्या सर्व गोष्टी आमच्याकरता ते एवढं करतात, म्हणजे त्यांचं आमच्यावरती ऋण आहे का नाही?